इचलकरंजी वस्त्रनगरीत पुन्हा गती। बिहार निवडणुकीनंतर परप्रांतीय कामगारांची परतीची लाट। उद्योगधंद्यांना नवा श्वास। बिहार राज्यातील विधानसभा निवडणुका शांततेत पार पडताच मतदार म्हणून आपल्या गावाकडे गेलेले परप्रांतीय कामगार आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत। या परतीमुळे इचलकरंजीसह पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे। अनेक आठवडे कामगार टंचाईशी झुंज देणाऱ्या स्थानिक उद्योगांना आता उत्पादन क्षमता पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत। परप्रांतीय कामगार म्हणजेच इचलकरंजी उद्योगांचा कणा। इचलकरंजीची ओळख वस्त्रनगरी म्हणून देशभर आहे। येथील पॉवरलूम, प्रोसेसिंग हाऊस, सूतगिरण्या, डाईंग, वॉर्पिंग अशा प्रमुख युनिट्समध्ये मोठ्या प्रमाणात बिहार, झारखंड, यूपी, ओडिशा, बंगाल या राज्यांतील कामगार कार्यरत असतात। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात अनेकांनी मतदानासाठी गावी तात्पुरता प्रवास केला होता। परिणामी शेकडो यंत्रमाग युनिट्समध्ये शिफ्ट कमी झाल्या। काही यंत्रे पूर्णपणे बंद ठेवावी लागली। बिहारात मतदान प्रक्रिया पूर्ण होताच कामगारांनी पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे। रेल्वे स्थानकांवर व बस स्थानकांवर या कामगारांची गर्दी वाढू लागली असून याचा थेट परिणाम इचलकरंजी वस्त्रोद्योगावर जाणवत आहे। उद्योग संघटनांच्या माहितीनुसार पुढील 4-5 दिवसात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होणार असून त्यानंतर दोन्ही शिफ्टमध्ये उत्पादन सुरू होण्याची शक्यता। बंद असलेली यंत्रे पुन्हा सुरू होतील। कामगारांच्या तुटवड्यामुळे यंत्रमाग उद्योगात मागील 2 आठवड्यांपासून कामकाज मंदावले होते। अनेक कारखानदारांनी उत्पादन क्षमता 30 ते 40% कमी केली होती। काही ठिकाणी ऑर्डर्स वेळेत पूर्ण न झाल्याने व्यापाऱ्यांवर दबाव वाढला होता। आता पुन्हा मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने उत्पादन सुरळीत सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत। उत्पादन नियमित झाल्यावर वस्त्रनगरीचा वेग पुन्हा वाढेल अशी प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे। एकूणच बिहार निवडणुका संपताच परप्रांतीय कामगारांची परतीची लाट इचलकरंजी वस्त्रोद्योगासाठी पुनरुज्जीवन ठरत आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन